नागपुरात पुन्हा एकदा हुक्का पार्लरवर पोलिसांची मोठी कारवाई करण्यात आली आहे। सदर परिसरातील डाऊनटाऊन हुक्का पार्लरवर धाड टाकत पोलिसांनी मालकासह 11 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे। विशेष म्हणजे गेल्या 3 महिन्यात याच पार्लरवर तिसऱ्यांदा कारवाई करण्यात आली आहे। वाढत्या हुक्का कल्चरमुळे युवकांचे आरोग्य धोक्यात येत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे। मागील काही वर्षापासून नागपुरात हुक्का कल्चर मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहे। शहरातील अनेक भागांमध्ये रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या हुक्का पार्लरमुळे युवकांमध्ये व्यसनाचे प्रमाण वाढत असल्याचा आरोप होत आहे। पोलिसांच्या दुर्लक्षामुळे हुक्का पार्लर चालकांची हिंमत वाढल्याचेही बोलले जात आहे। सदर परिसरातील माउंट रोडवरील डाऊनटाऊन हुक्का पार्लरवर सदर पोलीस ठाण्याच्या पथकाने बुधवारी रात्री 8:30 वाजताच्या सुमारास धाड टाकली आहे। पोलिसांनी छापा टाकला तेव्हा अनेक ग्राहक हुक्का ओढताना आढळून आलेत। या कारवाईत पोलिसांनी पार्लरचा मालक गौरव श्रीराम बोकडे याच्यासह कर्मचारी आणि ग्राहकांविरोधात गुन्हा दाखल केलाय। एकूण 11 जणांवर कारवाई करण्यात आली आहे। विशेष म्हणजे गेल्या 3 महिन्यात याच डाऊनटाऊन हुक्का पार्लरवर तिसऱ्यांदा धाड टाकण्यात आली आहे। त्यामुळे पोलीस कारवाईनंतरही हुक्का व्यवसाय सुरूच असल्याचे स्पष्ट होत आहे। या प्रकरणात पोलिसांनी विविध साहित्य जप्त करत पुढील तपास सुरू केला आहे। नागपुरात वाढत्या हुक्का संस्कृतीवर नियंत्रण आणण्याकरिता अधिक कठोर कारवाईची मागणी आता नागरिकांकडून केली जात आहे। गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की डाऊनटाऊन जो हुक्का बार आहे तो सुरू आहे। त्यावरून PSI थोरात व पथक तयार करून त्याच्यावर रेड करण्यात आलेली आहे। डाऊनटाऊन हुक्का पार्लर माउंट रोड येथे आहे, सदर त्या ठिकाणी आहे। त्या ठिकाणी जेव्हा धाड टाकली त्यावेळेस त्या ठिकाणी 9 लोक हुक्का पिताना मिळून आलेले आहेत आणि त्या ठिकाणी कारवाई करून त्या हुक्काचे 4 पॉट व इतर असा 10,500 रुपयाचं साहित्य जप्त केलेलं आहे। त्या ठिकाणी एकूण 11 लोकांवर कारवाई करण्यात आलेली आहे। सदर कारवाई माननीय CP सर तसेच DCP सर यांच्या मार्गदर्शनात ऑपरेशन थंडर अंतर्गत करण्यात आलेली आहे। या डाऊनटाऊन पार्लरवर यापूर्वीसुद्धा 2 गुन्हे दाखल आहेत आणि याच्यावर कडक कारवाई करण्याची धमकी ठेवली आहे। त्याचं मालक आहे गौरव बोकडे, दुर्गानगर अजनी येथे राहतो। त्याच्यावर सुद्धा यावेळेस कारवाई करण्यात आलेली आहे।